नमस्कार मंडळींनो, आजच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत केलं आणि मागचा जो व्लॉग पोस्ट केलाय त्या व्लॉगला व्हॉइस ओव्हर करू बरोच वेळ गेलो, कारण पप्पीन नुसतं किलेस करून ठेवलेल्या. त्या पप्पीक तरी काय म्हणायचं आता, व्हॉइस ओव्हर करू बसलंय की त्याची आधी सोय करूची लागतं आणि जर त्याची सोय नाही केलंय तर नुसतं मी जसो बडबडतोय त्याच्या मागसून तो किलेस करीत राहता. जंबुराच्या घराकडे गेलाय आणि जंबुराक म्हटलंय माका पण मोबाईल दी, माका पण व्हिडिओ बघू शकतो. अजिबात देऊक तयार झाला नाही, कसा पाठ फिरवून राहिला. आता बघा नुसते त्याका खोटे गुण लागलेले आहेत. घराकडे जेवसाठी इले आणि बघले तर पपिया शांत शांत होतो. चपातीर भागवल्यानी त्याका आणि गपचूप चपाती खायत राहिलेलो. आणि आज जेवणात होती चपाती, सोबतच उपवासाची बटाट्याची भाजी आणि या बंद कढईमध्ये दिसता ती भोपळ्याची भाजी. थांबा थांबा, तुमका भोपळ्याची भाजी सुद्धा दाखवताय बघा. तिनसान झाल्याबरोबर देवांका नमस्कार केलाय आणि देवांचा आशीर्वाद घेतलाय. टीव्हीवर बघलंय तर सिरियल सुरू होतो आणि त्याचबरोबर मोबाईलमध्ये युट्यूबवरचे शॉर्ट स्क्रोल करूची कामा सुद्धा सुरू होती. आज मंगळवार असल्या कारणामुळे म्हटलं तुमका सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घडवून देऊया. गणपती बाप्पाक पेटो किती सुंदर दिसता बघा. कमेंट मध्ये कसं दिसता आता नक्की सांगा. बाबू हँका जाम सताईत होतो म्हणून हे बाबूक झोपावची तयारी करत होते, पण बाबू कसलो झोपता, बाबू हँका झोपावतलो या नक्कीचा. टोकावाल्यांच्या घराकडे जाऊन बघलंय तर गणू घरातल्या थिएटर मध्ये पिक्चर लावून बसलेलो आणि पिट्यान माका बघल्याबरोबर त्याका खाऊ कोयात आला आणि माझो पाठलाग सुरू केल्यान. तकडेसून घराकडे इला आणि बघलंय तर टीव्हीवरती मॅच सुरू होती. मग म्हटलं आजच्या दिवसाचं कोटो सरलो आम्ही भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.